सन्मान योजनेचा निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो। आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला, केंद्राचा जर विचार केला, साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे। आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे, अजून आपल्याला 1-2 आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे। आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही। शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे। शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळबागाच्या विम्याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात। तिथं ते सदस्यांना तिथं ते असणारे शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले आम्हाला विमा मिळाला नाही, आमचं नुकसान झालं आणि तरी आम्हाला विम्यामध्ये त्याचा ह्याच्यामध्ये निकषामध्ये आम्ही बसलो नाही, ही वेळेवर त्यांची मागणी असते। या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सदस्यांना सांगतो। आणि मला वाटतं कुठे साहेब मला वाटतं इथं नाहीत, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहित आहे की अध्यक्ष महोदय की साधारणतः खरीप आपल्या ज्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्यामध्ये 14 पिकांचा समावेश असून रब्बी हंगामातील 6 पिकांना पीक संरक्षण दिले जाते। खरीप हंगाम 2025 करता एकूण 2,407 कोटीचा विमा हप्ता हा आपण तो भरला होता। आजच्या स्थितीनुसार 17.17 लाख शेतकऱ्यांना, पाटील साहेब, 17.7 शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। आणि त्यापैकी 1,523 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत आणि उर्वरित 59 कोटी रुपये रकमेचं वाटप हे प्रगतीपथावर आहे। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, 9चा जो हप्ता आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आता आलेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून सोमवारपासून तो हप्ता देखील जमा केला जाणार आहे। पीएम किसानचा हप्ता खूप दिवस झाले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, परंतु नमो शेतकरीचा हप्ता अजूनही जमा झाला नव्हता। पण पावसाळी अधिवेशनामध्ये याची जी मंजुरी आहे ती मिळाली होती आणि यासाठी लागणारा सुद्धा निधी सुद्धा वेगळा काढण्यात आलेला होता। त्यामुळे उद्यापासूनच सोमवारपासूनच प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि आषाढी एकादशी पर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे।